भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 25 लोकप्रिय उमेदवार राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येत आहेत। त्यांची खूण आहे कमळ कमळ कमळ। लक्षात ठेवा कमळ, विसरू नका कमळ। भारतीय जनता पार्टीचे या प्रभागातील इतर उमेदवार आहेत। गट अ स्वप्नाली नितीन पंडित, गट ब राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, गट क स्वर्गा गौरव बापट, गट ड कृणाल शैलेश टिळक। या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना येत्या 25 तारखेला होणाऱ्या येत्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत मतदानात भाग घेऊन कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने महापालिकेत पाठवा। लक्षात ठेवा कमळ, विसरू नका कमळ। दिसलं कमळ, दाबा बटन। अशा पद्धतीने हा जो प्रचार आहे आता पुणे महानगरपालिकेचा वेगवेगळ्या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेषतः अशा पद्धतीने स्पीकरवर हायटेक जी प्रचार यंत्रणा झाली आहे त्याची ही सगळी आपण चुणूक पाहिली। कशा पद्धतीने आता प्रचार सुरू झालाय, कोणता प्रचार आहे तुमचा आणि वेगवेगळ्या प्रभागामध्ये हे असे फंडे वापरून तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचताय? तसा हा जो फंडा तुम्ही म्हणताय तो गेले आम्ही 20 ते 25 वर्ष आमच्या भारतीय जनता पार्टीची ही स्टाईलच आहे की घरोघरी जायचं आणि प्रचार करायचा। तेव्हा जरा वॉर्ड छोटे होते, पण आता मोठा वॉर्ड झाल्यामुळं आम्ही आजपासूनच प्रचाराला सुरुवात केलेली आहे या प्रभागाच्या। आणि आमचे चारही उमेदवार जे आहेत म्हणजे आमचे बापूदादा मानकर आहेत, त्यांनी आज इथून आनंद तरुण मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन आज प्रचाराला सुरुवात केली। नंतर आमचे स्वर्धाताई बापट आहेत, त्यांनी सदाशिव पेठेतून सुरुवात केली। कृणाल टिळक यांनी साठे कॉलनीमधून सुरुवात केली आणि ज्या स्वप्नाली पंडित आहेत त्यांनी नारायण पेठेतून सुरुवात केली। आणि अशा प्रकारे चारही उमेदवार आमचे हे ॲट ए टाईम आता प्रचार करतायत। प्रत्येक ठिकाणी ही अशीच व्यवस्था केलेली आहे आणि हे 4 ठिकाणांहून आम्ही असं का करतोय तर आम्हाला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचंय आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्यात। म्हणजे आत्ताच तुम्हाला सांगतो, एका बाईंनी वरतून डायरेक्ट फोन केला आणि आमच्या इथं अशी समस्या आहे, तर बापूदादांनी लगेच तो फोन उचलला आणि आता त्यांचा संध्याकाळी माणूस होऊन तिथं जी रेलिंग बसवायची ते बघून जाणार आहे। अशा पद्धतीची ही आमची प्रचार यंत्रणा असते। हे सर्व जे आमचे कार्यकर्ते आहेत हे ह्या भागातले सगळे कट्टर कार्यकर्ते आहेत। हे धनंजय डिंबळे आहेत, हे आनंद कुंटे आहेत, हे कौस्तुभ गोखले आहेत, हा आमचा युवा अध्यक्ष श्रेयश लेले आहेत। हे सगळे जे कार्यकर्ते तुमचे आम्ही पाहतोय, ही आमची एक भारतीय जनता पार्टीची हजारी यंत्रणा असते। हे प्रत्येक जण या भागात येतात आणि त्या भागात यांची प्रत्येकाची ओळख असते। म्हणजे हे तर पलीकडच्या भागातून आलेले आहेत प्रचारासाठी केवळ। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की आपल्याला काय अशा म्हणजे प्रभागामध्ये पोहोचण्यासाठी अडचणी येतात किंवा आता तुम्ही जसं म्हटलं की काही लोक समस्या सांगतात, ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे एक प्रकारे आता कमी दिवस म्हणजे आता किती दिवसामध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे आणि एकूणच ही सगळी जी समस्या आहे त्याच्यावर मात करून कशा पद्धतीने तुम्ही पोहोचताय? आता तुम्ही म्हटलात तर आता आम्ही 11 दिवसाचे हे आमचं प्रचाराला परफेक्ट उरलेले आहेत, कारण 13 तारखेला संध्याकाळी 5 पर्यंत हा प्रचार आहे। पण आम्ही कालच आमचे ह्या कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत हेमंत भाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली एक मीटिंग घेतली। त्यांनी असा आदेशच दिला की आता 240 तास आहेत किंवा जास्त थोडे तास आहेत, त्याच्यात आपल्याला आता झटून प्रचार करायचा आहे। आणि आम्ही आता अडचणी असं म्हणतच नाही, आम्ही त्याला मात करण्याचं सोल्युशनच काढलेलं आहे की म्हणूनच 4 उमेदवारांना 4 ठिकाणी पाठवून प्रत्येक घरापाशी जायचं आणि पोचायचं आणि तिथं प्रचार करायचा। आणि हे आमची जी हजारी यंत्रणा आहे, आता यांना प्रत्येकाला माहिती असतं की ह्या बिल्डिंगमध्ये किती लोक राहतात। आता एकच लोक राहणार असेल तर आम्ही ते बिल्डिंग चढतच नाही, आम्ही लगेच पुढची बिल्डिंग कव्हर करतो आणि जिथं मोठी बिल्डिंग असेल लगेच तिथं घर टू घर जातो। आणि आमचा उमेदवार हटत नाही, सगळे तरुण उमेदवार आहेत, ते त्यांना तुम्ही या गल्लीत जरी जा म्हटले तरी लगेच ते येणार। अशा प्रकारे आपण पाहिलं की इथे पुणे महानगरपालिकेमध्ये आता जसं त्यांनी सांगितलं की प्रत्येक तास आणि मिनिट हा महत्त्वाचा उरलेला आहे। कमी वेळामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचून मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना हे मतदानाचं आव्हान करायचं आहे आणि अशा पद्धतीने ही सगळी जी प्रचार यंत्रणा आहे ती आता कार्यान्वित झाल्याचे चित्र आपल्याला पुण्यामध्ये दिसतंय। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।